नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायनी मा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे, ज्यांच्या छायाछत्राखाली, ज्यांच्या आशीर्वादाने मी आपल्याशी संभाषण करत आहे, असे असलेले समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। आणि आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनल वरील जमलेल्या सर्व मा नर्मदा मैयाच्या भक्त परिवाराला, जे परिक्रमेमध्ये चालत आहे, ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे, अशा सर्व संत महानुभावांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम। सगळ्यांना, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आम्ही आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनल वरती मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दल अनुभवाच्या आधारे माहिती देऊन छोटंसं मार्गदर्शन करण्याचा एक प्रयत्न मी हा सतत करत असतो। याच्यातून एक मार्गदर्शनाची सेवा करण्याची इच्छा जी आहे ती मी आपली पुरेशी करत असतो। आणि तुम्हीही जर मार्गदर्शन दिल्यानंतर परिक्रमा केली तर अजूनही आनंद वाटेल। आणि व्हिडिओ बनवत असताना तुमच्या, आमच्या प्रेक्षकांच्या, भक्त परिवारातील सर्व भक्तांच्या मनातील प्रश्न जे काही असतात, सगळ्यांना उपयुक्त ठरेल असा एखादा प्रश्न, ते प्रश्नावरती मी एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो। आजचा खूप सुंदर अशा प्रकारे मला प्रश्न विचारला गेलेला आहे। ज्यावेळेस मा नर्मदा मैयाची नवीन परिक्रमा आपल्याला सुरू करायची असते, नवीन परिक्रमा म्हणजे परिक्रमा नवीन असते का? नाही, परिक्रमा ही जुनीच असते। पण परिक्रमा करणारे जे कोणी आमचे भाविक असतात, ते प्रथम वेळेला ओंकारेश्वर मध्ये ज्यावेळेस ते प्रवेश करतात आणि मा नर्मदा मैयाची परिक्रमा उचलण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छा होते, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की मा नर्मदा मैयाची परिक्रमा करताना संकल्प कुठे करावा, परिचय पत्र कोणाकडे घ्यावा, असे एखादं स्थान आहे का ज्या ठिकाणी आपल्या मराठी माणसांना खूप सुंदर अशा प्रकारे परिक्रमेबद्दलची माहिती दिली पाहिजे, परिक्रमेचे काही नियम दाखवले पाहिजे। अनेक आपल्याला त्या मैयाच्या किनारी ओंकारेश्वर मध्ये, ब्रह्मा घाटावरती, गोमुख घाटावरती, या दोन्ही घाटावरती ब्राह्मण देवता खूप भेटतायत। पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रेमाने आणि अगदी एकदम लहान मुलावत समजून सांगणारे असे ज्येष्ठ आणि मा नर्मदा मैयावरती ज्यांची एकनिष्ठता आहे, असे असलेले जे महाराज आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती आम्हाला द्या, आम्हाला प्रमाणपत्र आणि संकल्पही त्यांच्याकडे घेता यावा। आणि जे कमी पैशामध्ये संकल्प करवतात, असं एखादं स्थान आहे का, असं मला प्रश्न विचारला गेलेला आहे। म्हणजे एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर परिक्रमेचा संकल्प उचलण्यासाठी कोणत्या ब्राह्मण देवताकडे जावा, मी याचं उत्तर आपल्याला देणार आहे। पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना कळकळीची, प्रेमाची आणि आग्रहाची विनंती आहे। जर आमच्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा, कारण येणारे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत म्हणून। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेला जात असताना संकल्प का करावा लागतो? आपण आपल्या घरामध्ये छोटीशी पूजा जरी केली आणि करत असतो, कुठल्याही गोष्टीला संकल्प हा अत्यंत गरजेचा असतो। संकल्प केल्यानंतर मनुष्य त्या संकल्पामध्ये पूर्ण आपल्या गोत्राचं नाव वगैरे देतं आणि आपली जी काय मनातली इच्छा आहे, अहम मम श्रुती स्मृती पुराण युक्त पुण्यफल प्राप्त्यार्थम, म्हणजे पुण्यफळ मला भेटावं, मी केलेल्या कार्याची जे काही फळ आहे पुण्यफळ मला भेटावं आणि कार्य माझं सिद्धीस जावं। ज्या देवतेची मी पूजा करत आहे, मा नर्मदा मैयाची परिक्रमा करतोय, तर त्या परिक्रमेमध्ये मला कुठल्याही प्रकार, माझी परिक्रमा आनंदात पार पडावी, माझी परिक्रमेमध्ये कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये, आणि मा नर्मदा मैयाचा आपण त्या ठिकाणी अभिषेक करत असतो। अभिषेक केल्यानंतर आपण परिक्रमा उचलत असतो। संकल्प म्हणजे
केलेल्या कार्याची फलसिद्धी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून हे संकल्प प्रत्येक पूजेमध्ये करावा लागत असतो. मग संकल्प करायचा म्हटल्यानंतर संकल्प हा व्यवस्थितच झाला पाहिजे. चांगला संकल्प झाला. चांगला संकल्प करायचा म्हणजे काय करायचं? संकल्प फक्त परिक्रमेचा करावा. संकल्प हा मी 60 दिवसामध्ये परिक्रमा पूर्ण करणार, 90 दिवसामध्ये पूर्ण करणार, हा संकल्प कोणीही करू नये. हा फक्त आपला दुराग्रह आहे जो आपण कधीही करू नका. परिक्रमेचा संकल्प फक्त असा करा की हे मा नर्मदा मैया, मी परिक्रमा सुरू करण्यासाठी इथं आलेलो आहे, तर माझी परिक्रमेमध्ये मला तुमची साथ अत्यंत गरजेची आहे आणि तुमच्या आशीर्वादानं माझी परिक्रमा ही व्यवस्थितरित्या कुठल्याही प्रकारचं संकट न येता माझी परिक्रमा ही व्यवस्थितपणाने निरोगी शरीराने आरोग्यदायी मंगलदायी आणि माझ्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्ती व्हावी आणि माझ्या जीवनामध्ये जे काय माझे मनोकामना आहे सर्व पूर्तीस जावो, याला म्हणतात संकल्प. म्हणजे सगळ्यांचं फळ मला भेटावं म्हणून मी परिक्रमा करतो, याला म्हणतात संकल्प. मग हा संकल्प करायचा कोणाकडे? तर मा नर्मदा मैयाच्या किनारी 2 घाट आहे. एक ब्रह्म घाट आहे, एक गोमुख घाट आहे. 2 घाटावरती मा नर्मदा मैयाची परिक्रमेचा संकल्प केला जातो. पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात जी जागा आहे ज्या ठिकाणी सर्व परिक्रमावासी आपला संकल्प घेतायत, पण आपल्याला फक्त संकल्पच नाही करायचा, तर आपल्याला मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जात असताना आपला परिचय पत्रही आपल्याला हवं आहे. अल्पशा मूल्यामध्ये, ज्याच्यामध्ये जास्त पैशाची आपल्याला गरज पडत नाही. संकल्पाला तुम्ही गेला पाहिजेत तर कुठं गेला पाहिजे? तर संकल्पाला तुम्ही गोमुख घाटावरती श्री परमपूज्य आदरणीय श्री अनिलदासजी महाराज यांच्याकडे तुम्ही संकल्प घेण्यासाठी गोमुख घाटावरती जावा. गोमुख घाटावरती गेल्यानंतर अनिलदासजी महाराजांकडे गेल्यानंतर संकल्पाचं ज्यावेळेस तुम्ही त्यांना बोलता त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ते बोलावतात आणि तुमच्याकडून परिक्रमेचा संकल्प हे करून घेत असतात. संकल्प घेत असताना त्या संकल्पामध्ये पूजनीय महाराज खूप सुंदर अशा प्रकारे परिक्रमेबद्दलची माहिती आपल्याला देत असतात. परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आपल्याकडून ज्या काही चुका होतात त्या चुका आपण टाळाव्यात. शौच मार्जन केल्यानंतर पवित्र होऊन आपण आपल्या मा नर्मदा मैयाच्या बॅगेला, आपल्या कमंडलूला, आपल्या व्यासदंडाला पवित्र होऊनच हात लावला पाहिजे. त्याच्यामुळे हे काही नियम आहे ना, हे नियम आपल्याला माहिती नसतात. ते सगळे नियम आपल्याला माहिती करायचा असेल तर श्री अनिलदासजी महाराज यांच्याकडे आपण जाऊन संकल्प हा घेतला पाहिजे. अनिलदासजी महाराजांकडं तुम्हाला परिक्रमेचं परिचय पत्रही भेटतं. त्या परिचय पत्राचं मूल्य फक्त 100 रुपये ते घेत असतात आणि संकल्पाला बसल्यानंतर 50 रुपयामध्ये पूजेची थाळी तुमच्याकडे येत असते. पूजेच्या थाळीमध्ये एक नारळ, फुलं, अगरबत्ती आणि थोड्याशा अक्षदा, कुंकुम वगैरे हे साहित्य सर्व असतं. पण पूजेला जात असताना संकल्पाचा प्रसाद हा आपल्याला स्वतःला घेऊन जावा लागतो. पावशेर दूध घेऊन जा, पावशेर पेढे घेऊन जा. ह्या 2 वस्तू तुम्ही मैयाला प्रसाद दाखवण्यासाठी, दूध हा दुग्ध अभिषेक करण्यासाठी वापरलं जातं. मा नर्मदा मैयाचा अभिषेक हा त्या दुधाने केला जातो आणि पावशेर पेढे हे मा नर्मदा मैयाला प्रसाद देऊन आपल्या समवेत जेवढे काही परिक्रमावासी असतील त्यांना थोडासा प्रसाद हा वाटला जातो नैवेद्य म्हणून. अशा प्रकारे संकल्पाचं पूजे साहित्य घेऊन तुम्ही गोमुख घाटावरती श्री परमपूज्य आदरणीय अनिलदासजी महाराजांकडे जावा. ते सुंदर अशा प्रकारे परिक्रमेचं मार्गदर्शन करतात. सुंदर अशा प्रकारे परिक्रमेचे नियमही ते समजावून सांगतात. मी हा व्हिडिओ फक्त याच्यासाठी बनवत आहे, परिक्रमा सर्वजण करतायत, पण संकल्प हा शास्त्रशुद्ध पद्धतीने संकल्प व्हावा आणि परिक्रमा ही काय आहे आणि परिक्रमेचं महत्व काय आहे हेही आपल्या बुद्धीमध्ये असावं, आपल्या मनामध्ये असावं, जेणेकरून आपण घरी आल्यानंतर परिक्रमेचं महत्व, परिक्रमेचे नियम समोरच्या व्यक्तीला सांगू शकतो. हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू आहे. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती योग्य वाटत असेल
तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा. येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत म्हणून. या लहान भावाला, लहान मुलाला आपला प्रतिसाद अत्यंत गरजेचा आहे. मनामध्ये येणाऱ्या कुठल्याही शंकेचं निरसन मी करेल असं सांगत नाही, पण माझ्या अनुभवाच्या आधारे तुम्ही केलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी छोटासा प्रयत्न नक्कीच करतो आणि नक्कीच करत राहील. तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. सर्वांना सप्रेम नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपूर्वी सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी.